कुठे गेले? बस बस स्वीटू बस. स्वीटू विशिंग हेअर रे इथे. इकडे नाही इकडे. थांब थांब. असं म्हणतात की गालावर पडलेला पापणीचा हा केस हातावर ठेवून डोळे बंद करून फुंकर मारली आणि इच्छा मागितली की मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात. मागिच्छा. हा मग काय मागितलंस? असं सांगायचं नसतं. सांगायचं असतं आपल्याच चालतं. नाही. स्वीटू सांगा. स्वीटू पटकन सांगा. मी गेस करू का? मी गेस करतो. स्वीटू बोल. हट्ट नको बोलू प्लीज. ठीक आहे जाऊ दे. मी बोलणार नाही तुझ्याशी. सांग. बरं मी असं मागितलं की ओमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे. माझ्या स्वीटूला तिचं खरं प्रेम. तुम्ही जर आमची बरोबरी करण्याचा प्रयत्न करत असाल ना तर ती करू नका, कारण ती होणार नाही. तुझा जो अभिमान आहे ना स्वीटू, नोकर आहे माझ्याकडे, माझ्या कंपनीतली सर्वंट आहे. मान वर करून बघायची पण हिम्मत नाहीये तिची, आणि तुमची माझ्या समोर मान वर करून बोलायची लायकी नाही. एका क्षणासाठी मला खरंच खूप आनंद झाला, पण हे शक्य नाही. गरीब आणि श्रीमंताचा मेळ होऊ शकत नाही. हे होऊ शकत नाही स्वीटू, हे होऊ शकत नाही. जिथे जावं तिथे दळिद्री बसलेले सापडतात. यांचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे. अरे दादा काय म्हणताय? अरे बसा ना, बसा. तू चहा कॉफी काय? ए रमेश तू आत्ता इथे तुम. अच्छा अच्छा अच्छा, पिटूसाठी आलात का? खूप काम करते हा तुमची मुलगी. तर बापासाठी घेतलेलं कर्ज फेडायचं आहे म्हटल्यावर दिवस रात्र चाकरी करते माझी, आणि बाप जगतोय तिच्या पैशावर. खूप ह्युमिलिएटिंग वाटत असेल ना घरात नुसतं बसून राहायला. तुम्ही तरी काय करणार? नोकरी गेलीये तुमची. घरी बसायचं, घरी बसून राहायचं, घरी बसून राहायचं. त्याच्याऐवजी बायको बरोबर तिच्या मैत्रिणीकडे जाऊन असंच बसून राहायचं. बेकारी वाईट. मला बेकार म्हणून नाही राहायचं हो. मला काम करायचंय. माझ्या स्वीटूवर जो भार आलाय ना तो मला हलका करायचाय. पण काय करू, माझा खरंच नाईलाज होतोय. मला कुठे नोकरीच मिळत नाहीये. अहो माझ्याकडे आहे ना तुमच्यासाठी एक चांगलं काम. खूप महत्वाची पोस्ट आहे, अत्यंत जबाबदारीचं काम आहे. मला एक विश्वासू माणूस हवा. तुम्ही करा. स्वीटूसाठी मी कोणतीही नोकरी करायला तयार आहे. मला मला फक्त एक संधी द्या. दिली दिली तुम्हाला संधी दिली. घ्या संधी. हा वॉचमनचा ड्रेस आहे. हो अहो अत्यंत जबाबदारीचं काम नाही का वॉचमनचं? गेट मधून कोण आतमध्ये येणार, कोण बाहेर जाणार, लक्ष. अत्यंत प्रामाणिक माणूस हवा मला त्याला. आणि काय आहे दादा,
जर तुम्ही प्रामाणिकपणे ही नोकरी केलीत ना तर स्वीटूनी तुमच्या उपचारासाठी आमच्याकडून उधार घेतलेले पैसे असे फेडता येतील तुम्हाला, नाही का? जरा तिला हातभार लागेल, बरं वाटेल तिला. तयार आहात? काय ग? बॅग भरायला घेतो. माझी का म्हणजे तू पण चल. काय बघतेस का? बॅग घे. हॅलो. हा वहिनी, चपात्या करायला घेत होते म्हणून फोन केला. तुम्ही येताय ना आज की राहताय स्वीटू सोबत? नाही 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 येतो. तू बॅग भर. ए टकुशाई कशी आहे विचार. काय? टकुशाई ग. अहो शकुताई कशी आहे विचार. चपात्यांचं काय विचारतेस. ईश, चुकलं हा. वहिनी, शकुताई कशा आहेत? हा बरी येते. ऐक, 1-2 चपात्या जास्त कर. स्वीटू पण येते. ईश, स्वीटू पण येणार? स्वीटू येणार आहे. हा ए सुमन, हा? 4 चपात्या जास्तच करा. स्वीटू येणार, सोबत ओम सुद्धा येईल ना. हो वहिनी, या तुम्ही. मी 4-5 चपात्या जास्तच करते. मी बाजारातून भेंडी आणू का? ओमदादाला आवडते ना. हो, आणि वहिनी खीर करू का भाताची? ओम स्वीटू येणार ना. सारखं सारखं ओम स्वीटू काय चाललंय? ओम येत नाहीये, स्वीटू एकटीच येते. सांग तिकडे सगळ्यांना. वहिनी कळलं, पण तुम्ही इतक्या का चिडल्यात? वहिनी, वहिनी, हॅलो वहिनी, ऐका ना. सुमन काय झालं ग. अहो आवाज नाही येते. ठेवला असेल फोन. हो हो, मी चपात्या करून घेते, तुम्ही आवरून घ्या पटकन. जा भाजी वगैरे आणा. या 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 मॅम, या 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 या. हो हो हो. वा 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 दादा, काय रुबाबदार दिसताय तुम्ही. एकदम कडक. नाही नाही, एक हा आता एकदम परफेक्ट वॉचमॅन दिसताय तुम्ही. असं वाटतंय की याच जॉब साठी यांचा जन्म झालाय. हो ना मॅम. दादा काय भारदस्त दिसताय तुम्ही, की तुम्हाला पाहून चोरांची हिंमतच होणार नाही चोरी करायची. पण काही म्हणा, तुमच्या या नवीन जॉब साठी आम्हाला पार्टी मात्र हवी. मॅम पार्टी. पण मॅम तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे मॅम. म्हणजे किती पुण्याचं काम केलं तुम्ही यांना जॉब देऊन. नाही ते सगळं ठीक आहे, पण कामाचं काय? ते जमेल ना यांना? हा हा हा, जमेल ना जमेल ना. न जमेल काय झालं. जमेल जमेल. आणि सिक्युरिटी गार्डचं असं काम काय असतं, येता जाता गेट उघडायचं बंद करायचं, उघडायचं बंद करायचं. काय दादा जमेल ना तुम्हाला गेट उघडायला बंद करायला. हे पण सगळं सामान कशाला घेऊन जातोय? तसंही 2 दिवसांनी इथेच यायचंय परत. आणि माझ्या खोलीत मी नसेल तर कोणी काय? तुझी खोली नाव लिहिलंय तुझं त्या खोलीवर? अगं तसं नाही. वॉचमन दादा साळवे हेच पाहायचं बाकी होतं. माझं सामान सेफ आहे तिकडे, त्यामुळे. अहो टॅक्सी रिक्षाचं बघा जरा मिळते. कसं झालं तुझं आपलं हे प्रेझेंटेशन? मस्त. तुम्ही कुठे होतात पण? मला भेटलाच नाही. तुला न सांगता जाईन का मी? तुला भेटणारच मी. अहो ती येते आपल्यासोबत घरी पोहोचा आणि मग बोला एकमेकांची निवांत. काय बघताय काय? जायचंय ना आपल्याला. जा बघा रिक्षा टॅक्सी मिळते का बघा. तुम्ही या बाहेर. आईला काय झालंय? स्वीटू, ए स्वीटू. अरे नलू मौसी किधर? अंबरनाथला चाललोय. ओ घर की याद क्या? पेकूचे वडे आणू येताना. हाँ 2 लाना मेरे लिए मम्मा. ए वापस कब आ गए स्वीटू? आई मी उद्या किंवा परवा परत येईन ना. हा रॉकी दादा, मी उद्या किंवा परवा परत. तू परत येणार नाहीयेस. काय? या घरात परत यायचं नाहीयेस तू आता. पण का? मी सांगते म्हणून.
स्वीटू आई मी घाई तुझ्यासोबत निघाले. शकू मावशी ओम त्यांना सांगितलं पण नाहीये काही. मी जाऊन भेटून येते एकदा त्यांना. आपल्याला उशीर होतोय स्वीटू. ए स्वीटू दादा 1 2 चिन्या. स्वीटू चपाती भाजी गरम आहे तोवर खाऊन घ्या. काय बघताय? आणि चिन्या काय रे, मगाशी भूक लागली होती ना तुला? मग आता असं बसून का राहिलंय? जेव ना. खातो ना. जेवा पटकन. नकोय मला. नको म्हणाले ना. तू म्हणत असेल तर मी नाही जाणार परत. काय झालंय? तू चिडचिड का करतेस? मी काही नाही विचारणार. अशी रागवून नको ना ग बसू आई. हे बघ, तू अस्वस्थ झालीस ना की अख्खं घर शांत होतं. सगळे अस्वस्थ होतात. कोणाचं लक्ष लागत नाही. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं. ते बघ. बोल ना प्लीज. तू सकाळपासून जी चिडचिड करतेस ना, आणि चपात्यांवरनं कांद्यांवरनं अमकं ढमकं, तो राग जर माझ्यावरचा असेल तर मला ओरड, मला बोल. अशी नको ना बसू. खोडकर मुलांच्या वर्गात कडक शिस्तीची मुख्याध्यापिका आल्यावर कसे चिडीचूप होतात सगळे, तसे झालेत बघ. मॅडम, ओ मॅडम, या खोडकर मुलांना मस्ती करू दे ना प्लीज. मॅडम, हसल्यावर खूप छान दिसतं हा मुख्याध्यापिका मॅडम. जेवा. बघताय काय आता? जेवा. किती गुणाची आहे पोर माझी. कुणाचा राग रुसवा टिकूच शकत नाही हिच्या पुढे. आनंदाचं झाड आहे. जाईल तिथे नुसता आनंद पसरवेल. काय झालं? काय झालं? काही नाही, असंच आपलं. चिडल्यावर आपली स्वीटू एवढ्या प्रेमाने भरवते, मला सुद्धा रुसावसं वाटतंय. हे सुमन, ईश जेवा. अरे ओम, तू गेला नाहीस ऑफिसला? अरे 1 मिनिट, काय झालं? काय झालंय? अरे काय? हा, हो बरं बरं. थोपटतीये. लहानपणी मित्रांशी भांडण झालं किंवा शाळेत काहीतरी कुरबुरू झाल्या
असंच कुशीत येऊन झोपायचंस आणि थोपटून घ्यायचंस आणि गाढ झोपून जायचास. आता झोपणारेस का? काय झालं? कळतंय मला, चित्त थाऱ्यावर नाहीये तुझं. अस्वस्थ वाटतोयस, काय झालं? आई, माझं लक्षच लागत नाही कशातही सकाळपासून. असं होतं ना कधी कधी की आपल्याला वाटतं की आपण 100% नाहीये, आपणच नाही, मग 100% वाटतच नाही. हो, पण तू नाहीच आहेस 100%. नाहीये. तू इथे आहेस, पण मन कुठेतरी दुसरीकडे घुटमळतंय. होतास. आपली आवडती व्यक्ती आपल्यापासून लांब गेली की आपल्यातलं काहीतरी घेऊन जाते, एक हुरहुर देऊन जाते. ही हुरहुर, हे अस्वस्थ वाटणं आपल्याला काहीतरी सांगत असतं. बरं स्वीटू, हम आ रहे हैं. स्वीटू, हम आ रहे हैं, स्वीटू. हळूहळू रॉकी, केवढ्याने बोलतोय? अरे डायरेक्ट अंबरनाथला तिच्या कानात जाणार तुझा आवाज. अरे जाने दो मम्मी जी, उनको पता तो चले. अरे हम आ रहे हैं. मी नलूला फोन लावते. लाव ना. एवढी पाकिटं घेऊन कुठे चाललायस तू? अगं, माझे मित्र आहेत ना, सतत काहीतरी खायला लागत असतं. मग ते इथून तिथून काहीतरी शेवचिवडा घेतात. त्यांना म्हटलं त्यापेक्षा आपल्याकडून घ्या ना, तेवढंच आपलं ब्रँडिंग होईल आणि 4 पैसे पण जास्त मिळतील. मोठा झालास रे, पैशासाठी, कामासाठी विचार करतोयस, धडपड करतोयस, व्हेरी गुड. पण तू एखादी नोकरी का नाही करत? मिळेल तुला. कशी मिळेल स्वीटू? एक तर शिक्षण जेमतेम, त्यात 2nd क्लासमध्ये पास झालं. कोण देणार नोकरी? तर कुछ तो करना पडेगा ना. होईल, मिळेल तुला नोकरी. करू आपण. येतो. बाय बाय. थांबा, पाणी आणते. काय बी नसलं हिचं, गरम कशी होत नाही सोल्डरिंग मशीन. सुमन, काय चाललंय तुझं? कशाला धक्के देते मला? आता माझ्या सोल्डरिंग मशीनला सुद्धा नको ते धक्के द्यायला लागलेस तू. चटका बसला ना मला. वहिनी, फोन वाजतोय तुमचा. बाहेर कुठेतरी ठेवला असेल मी. ए सुमन, बघतेस का ग? वहिनी बघते. वहिनी, हा काय इथे आहे? अरे, शकुताईंचा फोन आहे. हो का? भाऊजी राहू द्या, मी बोलते नंतर तिच्याशी. हॅलो, 1 मिनिट. वहिनी, बोला ना. उचललाय मी. घेतलाय. बोला. आवाज काय? बोला. हॅलो नलू, अगं आम्ही तिघे येतोय तुझ्याकडे. मी, ओम आणि रॉकी. आत्ता? पहिला टोल क्रॉस केलाय आणि मी पोहोचू थोड्या वेळामध्ये. अरे देवा, अगं पण आम्ही देवदर्शनाला जातोय. अय्या, काय सांगते तू? अगं आम्ही पण देवदर्शनाला जातो अशी थाप मारून निघालोय. ए, कुठे जाताय तुम्ही? कुठे जाताय मला सांग ना, आम्ही तिथे येतो. त्या निमित्ताने एकत्रच देवदर्शन होईल. येतो आम्ही तिथे, कळव मला. नाही, ऐक ना, आम्ही लगेच निघतोय. हो, पण आम्ही पण लगेचच पोहोचतोय. ठेवते का फोन? हा, भेटूच. बाय. हळू चालव, पण पटपट चल. अरे देवा, तर शकू घरी येते म्हणजे पंचायतच झाली. तिला कसं सांगू स्वीटूला मी अचानक घरी का घेऊन आले ते? ओम बद्दल तिला कळलं तर काय वाटेल तिला? त्याच्या डोळ्यात जे मला दिसलं तसं असेल तर शकू तरी काय बोलणार? धर्म संकटात पाडतोयस देवा मला.
तूच आता यातून काहीतरी मार्ग काढ. दार कसं काय लावलंय? नलू, नलू, ए नलू. आई काय रे? कुलूप आहे. अरे चा, अरे काय हे गेले का देवदर्शनाला? फोनवर बोलणं झालं होतं ना, एकत्र जायचं ठरलं होतं ना. कमाल झाली, असं का केलं नलूने? फोन करते मी तिला. हा, स्वीटू, आज भेटली असतीस ना यार. तुला घ्यायला आलोय आम्ही, तू आत्ताही भेटली नाहीस. असं वाटतंय तू माझ्यापासून खूप लांब चाललीयस. एकटी नको ना जाऊस, मी आहे. माझ्यासाठी गिफ्ट आहे. मी पहिल्या पगारातून सगळ्यांसाठी काही ना काहीतरी घेतलं होतं, पण तुला नव्हतं घेतलं म्हणून तुझ्यासाठी. काय झालंय तुला? काल घरी येताना पण मला काही तू सांगितलं नाहीस की तू का अचानक मला इथे घेऊन आली. तू चिडलेली होतीस म्हणून मीही काही विचारलं नाही, पण शकू मावशी घरापर्यंत येऊन गेल्या. ते तिथे वाट बघतात हे कळलंय तरी का मोठेपणा करतेस तू आई? हा, तुम्ही सख्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहात ना, आणीबाणी. हो चल त्यांना घेऊन येऊ आपण, चल. का असं वागतेस? आता तुला त्यांना जाऊन भेटायचंही नाहीये का? आई, तुमच्यात भांडण झालंय काही? सांग ना, बोल ना, मला कसं कळणार? काही बोलायचं नाहीये ग. आई, अगं शकू मावशींबद्दल बोलताना थकायची नाहीस तू. तुमच्या लहानपणचे किस्से सांगताना तुम्ही किती हसलायत, रडलायत. तूच नाही का मला सांगितलं होतंस की तुला कोणी काही बोललं की त्या कशा त्याला धडा शिकवायच्या. तू त्यांच्यासाठी डबा घेऊन जायचीस, आणि एक जण आजारी असेल तर दुसरी रात्रभर जागून तिची काळजी घ्यायची, आणि एक जण रडायला लागली तर दुसरीच्याही डोळ्यातलं पाणी थांबायचं नाही. तुला आता काय झालंय? काय चाललंय तुझ्या डोक्यात? सांग ना. शकू माझी चांगली मैत्रीण आहे का, अगदी जीवाभावाची आहे आणि राहील. पण काय आई? तू परत त्या घरी जावंस असं नाही वाटत मला. तू त्या घराशी काही संबंध ठेवायचा नाही. का अचानक असं काय झालंय? काल तुला कोणी काही बोललंय का? हा, मालविका ताई काही बोलल्या का? तुला काही खटकलंय का तिथे? म्हणजे मी तिथे जाऊन आळशी झालीये, मावशींना मदत करत नाही असं वाटतंय का तुला? आई, तुला नक्की कोणी काही बोललं नाहीये ना? हा, सांग ना मला. स्वीटू, मला कुणी काही बोललं नाही, कुणी काही सांगितलं नाही, आणि तुला वाटतंय ना त्यातलं मला काही वाटत नाहीये बाळा. मग पण काल मी जे पाहिलं ना ते शक्य नाहीये राजा. काय शक्य नाहीये? काय तू कशाबद्दल बोलतेस मला सांग. ओम बद्दल. ओमचं काय? स्वीटू, काल तुम्ही जेव्हा एकमेकांशी बोलत होता ना तेव्हा मैत्री पुढचं काहीतरी बघितलं मी त्याच्या डोळ्यात. मला भीती वाटते स्वीटू. तो नकळत तुझ्या प्रेमात पडलाय. काय? नाही नाही आई, कसं शक्य आहे? तो फक्त मित्र आहे माझा, फक्त मित्र. आई आहे मी तुझी बाळा, आणि आईला सगळं कळतं, आणि माझी मुलगी किती गोड आहे ना हे माहिती आहे मला. स्वीटू, काल मी जे पाहिलं ना, ओमच्या नजरेत मला तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम दिसलं. नाही ग आई, काहीतरीच काय. ओम माझ्या प्रेमात का पडेल? आणि तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का? आई, माझ्या मनात तसं खरंच काही नाहीये, खरंच.
मी शकू मावशींकडे जाऊन असलं काहीतरी करेन असं वाटलंच कसं तुला? मी तिकडे जाते राहते कारण मला नोकरी करायची. तुमचा खूप उपकार आहेत आपल्यावर, त्याची परतफेड करायची. एवढंच डोक्यात आहे माझ्या, एवढंच खरंच. अगं मी काहीतरी चुकीचा विचार करेन म्हणून तू तुझी इतक्या वर्षांची मैत्री तोडणार होतीस आई? त्यापेक्षा माझे कान धरून मला समज द्यायची ना. ओमला ओरडायचंस, धपाटा घालायचास त्याला. तुझ्या हातचा धपाटा सुद्धा आनंदाने खाल्ला असता त्याने. काय ग? नाही ग, मी शकूवर नाही चिडले. नाही ना? मग चल त्यांना घेऊन येऊया आपण आई. चल. हो, थांब थांब थांब. खरंच माझं चुकलं. मी पण ना, हे, तू भिकूकडे जा आणि वडे घेऊन ये. हा चल चल, थांब थांब थांब, आले. झालाय चहा आणते. नाही, चहा झालाय का नाही विचारायला नाही आलो मी. मग तुला काहीच लक्षात नाही आलं? कशाबद्दल? तुझी भेट होणार नाही असं वाटलं होतं, म्हणून याला इथेच ठेवून जात होतो. हाही तुला मिस करत होता, म्हणून मी याला इथेच ठेवून जाणार होतो. पण आता तू भेटलीयस आणि तू तिथे आल्यानंतर तर भेट झाली ना, तेवढं बास आहे. नाही स्वीटू, तुझ्याशिवाय घरी काहीच मजा येत नाही. हा बघ कसा बोर झालाय. म्हणून तर आम्ही घ्यायला आलोय तुला दोघंही. ओम, मी परत नाही येणार आहे तुमच्याकडे राहायला. साळवी, हो साळवी, काय करताय? लक्ष कुठे तुमचं? काय झालं? माझं काही चुकलं का? काय झालं? काही चुकलं का माझं? काय झालं सर? सर म्हणायचं. बॉस आहे की नाही मी इथे? आणि बॉस दिसल्यानंतर काय करायचं असतं? या बाहेर, या बाहेर या, सांगतो तुम्हाला. बॉस दिसल्यानंतर काय करायचं असतं? बॉसला सलाम करायचं असतं. काय करायचं असतं? व्हेरी गुड. आणि तुम्ही आमच्या कंपनीचे नवे वॉचमॅन, मला बघायचं होतं तुम्ही या युनिफॉर्म मध्ये कसे दिसताय ते. आणि हे काय ड्रेस अर्धवट का घातलाय? ही कुठली पॅन्ट घातली तुम्ही? युनिफॉर्मची पॅन्ट कुठे आहे साळवी? ते शरद माझा भाऊ, हा, त्याने युनिफॉर्मची खालची पॅन्ट घातली होती ना, म्हणून. त्यांनी घातली होती म्हणजे? काय बोलताय तुम्ही साळवी? त्यांनी घातली तर मग काढायला सांगायची ना त्याला. त्याला सांगायचं बाबा मला नोकरीवर जायचंय. नाही, मी वॉचमनची नोकरी करतोय हे घरी नाही सांगितलं. का? फार वाईट वाटेल सगळ्यांना. म्हणजे हे असं काम मी याआधी कधी केलं नव्हतं ना. काय बोलताय साळवी? आता करताय ना हे काम, करताय ना काम, मग काम करताय तर लाज कसली त्यात? मी सांगणारच होतो, पण अचानक घरी पाहुणे आले, त्यामुळे मला बोलता आलं नाही. म्हणजे हा विषय नाही काढता आला. पण यानंतर उद्यापासून असं होणार नाही. मी युनिफॉर्म घालून येत जाईन. सॉरी सर. सॉरी काय सॉरी? सॉरी म्हणून काय होणार आहे का? मला सुद्धा वर उत्तर द्यायला लागतात. आता मालविका मॅमला काय उत्तर देऊ मी? मॅडम ना, मी खरंच सांगेन यानंतर असं होणार नाही. की आता आपला परिचय म्हणून मी काय बोलत नाही. ते पाहुण्यांचं काय म्हणत होतात तुम्ही? बिट्टूला बघायला मुलगा वगैरे आला होता का? नाही नाही, शकुताई ओमकार रॉकी रावण सोबत आले होते.
ठीक आहे तुम्ही जा, कामाकडे लक्ष द्या आणि परत हे असलं चालणार नाही. हा जा जा जा. स्वीटू राहू दे मी वाढते. अगं मी वाढते. अरे मावशी, भाजी ना एकदम मस्त झाली. सॉलिड सुपर. आवडली का तुम्हाला? हो मग घ्या ना, अजून घ्या ना. रॉकी राव, भाजीला कंपनी म्हणून पुरे आणलेत. या सगळ्या तुमच्या आहेत. पोटभर खा. घ्या. इतने टेंशन में बॉडी के लिए खाना खाया था. आज सच में पहली बार ऐसा लग रहा है कि मैं पेट के लिए खाना खा रहा हूँ. मजा है. अगं आमच्या घरी तळण वगैरे फारसं होत नाही ना. याला चमचमीत पदार्थ एवढे आवडतात. स्वीटूने थालीपीठ केली की तुटून पडतो. क्यों बेटा जी? हाँ मम्मी जी. अगं तू सुरुवात कर ना. गरम गरम आहे तसं खाऊन घे. काय झालं? तू जोपर्यंत मला प्रॉमिस करत नाहीस की मी स्वीटूला माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते, मी जेवणार नाही. शकू तू जेवून घे मग बोल. त्यात काय बोलायचं? तुला फक्त सांगायचं आहे ना की हो स्वीटूला मी तुमच्या सोबत पाठवतेय. एकतर काल मला न सांगता तू तुला इथे घेऊन आली आणि आता हे असं वागतेस. काय समजायचं मी? तू काही समजू नको. सगळं जेव ना तू. नाही शकू, का हट्टीपणा करतेस? मग स्वीटू आमच्या बरोबर येतेय ना, पाठवतेस ना तू. तू दुसरं काही माग, पण हे असं काही वचन नाही देऊ शकत मी तुला. सध्या तिला पाठवायची घाई नाही करायची मला. का ग? असंच जरा समजून घे ना शकू. म्हणजे तू कारणही सांगणार नाहीस आणि मी समजून घ्यायचं? ठीक आहे, मग तूही समजून घे. मी जेवणार नाहीये. काय ग शकू? अगं मैत्रीण म्हणून एक साधं वचन मागते मी तुला, ते सुद्धा देणार नाहीयेस तू.